इयत्ता चौथीला सर्वज्ञ बोरसे म्हणून आहे. ॲक्च्युली आम्ही तो धुळ्याला शिकत होता चावरामध्ये. त्याच्यानंतर आम्ही SBK वगैरे पोद्दार सर्व शाळा आम्ही पाहिल्या. तिथल्या पॅरेंट्सला भेटलो. माझे काही मित्र आहेत. माझं शिक्षण पुण्यात झालेलं आहे. त्यामुळे तिथल्या सर्व शाळांची मला चांगल्या प्रकारे माहिती आहे. नंतर त्याला इकडे धुळ्याला आणल्यानंतर मी बोरामध्ये टाकलो की बोराचं थोडंसं मला जवळ पडत होतं त्या ठिकाणी. माझं तिकडे स्कूल होती आणि नवीन शाळा असल्यामुळे लक्ष देतात बुवा. आपल्या शाळेबद्दलही ऐकलेलं होतं. मागच्या वर्षी माझा मुलगा नवोदय म्हणून परत आला तर त्याला आपल्या शाळेत आता तो 9वीला आहे. त्याला रुबेन बोरसे म्हणून त्याचाही फीडबॅक घेतला. दोन्ही शाळांचं मी पाहणी करत होतो. तर मला आपल्या शाळेबद्दल अधिक मेहनत घेताना दिसून आली. जेवढी मेहनत मला ॲक्च्युली धुळ्यातसुद्धा घेतली गेली नाही आहे किंवा आताही त्याचे जे काही मित्र आहेत, जे काही माझे कलिग आहेत, त्यांची मुलं आहेत, तर त्यांचा प्रोग्रेस आणि माझ्या मुलांची प्रोग्रेस याच्यात मला बऱ्यापैकी तफावत दिसते. मेन जे आहे ते मूल्यांसंदर्भात आहे की जे मॅडम सांगतात की आपण काय पाहिलं गेलं पाहिजे मुलांमध्ये आणि मुलांमध्ये काय बदल होतो की तो आपण पाहायला गेला पाहिजे. की ॲक्च्युली त्या माझ्या मिसेसचे मैत्रिणी आहेत ते सांगतात की मुलं आता ऐकतच नाही बिलकुल. हा सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे आजच्या पिढीचा. मला मुलं 9वीला आहे की अक्षरशः की मुलं आता हात उगारायला लागून गेलेले आहेत की आमचे जे काही लहान मुलं आहेत तेही मोठे होणार आहेत. की यांच्यामध्ये जे काही संस्कार आहेत जे आपण तुम्ही सांगतात की आम्ही त्यांना योगाच्या माध्यमातून तुम्ही आठवड्यात 3 दिवस ते करताय. नंतर तुम्ही जे काही संस्कार प्रार्थना वगैरे घेतायत, सुविचार सांगतायत, ह्या गोष्टी त्यांना आवश्यक आहे. जे आपण इतर इंग्लिश मीडियम सेंट मेरी म्हणून किंवा त्यांची मदर ब्रँच चावरा वगैरे आहे तर त्यांच्यामध्ये त्यांना ह्या हिंदू रीतिरिवाज म्हणा किंवा धार्मिक जे काही आहेत त्या फक्त त्यांच्या अनुषंगाने शिकवलं जात होतं. जे आपले आहेत गायत्री मंत्र वगैरे आपले जे काही विद्यार्थ्यांना तुम्ही सांगतात जेवणाच्या आधी मंत्र, ह्या मूळ गोष्टी ज्या आपण शिकवणीपर्यंत आलेलो आहोत, ज्या आपल्याला लहानपणी घरामध्ये व्हायच्या ते होत नव्हते. आजूबाजूचं जे वातावरण होतं ते वाईट जे होत नव्हतं ते होत आहे. याची गरज आहे, काळाची गरज आहे. हे व्हायलाच पाहिजे. आणि तुम्ही जेवढे एफर्ट्स घेताय की आम्हाला पालकांना काय आम्ही कुठं कमी पडतोय तुम्ही आम्हाला दाखवून देताय. आमचा रोल किती महत्त्वाचा आहे. आधी समाजाचा रोल होता. समाजामध्ये मोठे लोक होते ते मुलांना रागवायचे, चुकत असेल तर सर्व गल्लीचं लक्ष राहायचं. आता कोणी बोलत नाही. हा रोल समाजाचा पालकांनाच निभवायचा आहे. पालकांनीच त्याच्याकडे थोडंसं जाणीवपूर्वक आणि जागरूकतेने लक्ष द्यायचं आहे. आपले मुलं एकमेकांमध्ये खेळणार आहेत. तुमचा मुलगा चांगला वागायला लागला, माझा मुलगा त्या वातावरणात त्याला ॲटोमॅटिक एन्व्हायरमेंट भेटणार आहे. त्यामुळे आपण सर्वांनी जर मेहनत घेतली आपल्या मुलांना चांगल्या बिहेवियरसाठी तर नक्कीच आपले जे मुलं इथून घडून जाणार आहेत ते पंचक्रोशीत काय किंवा तालुका जिल्ह्यामध्ये आपल्या मुलांचं नाव नक्कीच नाही घेत. कारण जे काही बाहेर वातावरण आहे ते मुलांसाठी सुरक्षित नाही. आणि शाळा आणि मॅनेजमेंट आणि सर टीचर्स जे प्रयत्न करतायत ते मी खूप ॲप्रिशिएट करतो की तुमचे खूप की मुलांना तुम्ही घडवण्यासाठी त्याचबरोबर पालकांनी काय बघितलं गेलं पाहिजे याच्यावर तुम्ही जी मेहनत घेत आहेत त्याच्यानं आम्हाला नक्कीच खात्री आहे की इथून जे आमची मुलं घडतील आणि आमच्यातही जो बदल पाहिजे की आम्ही मोबाईल घरी गेल्यानंतर बाजूला ठेवायला पाहिजे. त्याचे तुमचं म्हणणं आहे की आमचं पालकांचं खास करून पालकांचं मुलं ऑब्झर्वेशन करतात. तर ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या आम्ही निश्चितच करू आणि करत असू की त्यामुळे मी माझ्या मुलांनाही टाकलेलं आहे या ठिकाणी आणि निश्चितच त्याच्यात फरक आहे. खूप खूप धन्यवाद. तुमचे असेच प्रयत्न आमच्या मुलांसाठी चालू द्या. आमच्या मुलांचं तर 10 वर्षांनी निघून जाते, 2, 4, 5, 7 वर्षांनी, परंतु शाळा कायम राहील. जसं प्रताप कॉलेजचं नाव पंचक्रोशीत होतं आणि आहे ते तसे प्राध्यापक आता नसतील कदाचित, परंतु स्वामी विवेकानंदमध्ये आमच्या मुलं शिकल्यानंतर कायम स्वामी विवेकानंदचं नाव हे चिरकाल टिकावं आणि ते वाढतच जावं अशी आमची अपेक्षा आहे. माझं 2 शब्द संपवतो. धन्यवाद.